मुलांना देखील हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवा आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे। 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय, त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत। मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील। काही कारणाने ते देऊ शकले नाही तर 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल ज्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल। आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं ठरवलंय। परवा आम्ही जळगावला कार्यक्रम केला। महाराष्ट्रातल्या 11 लाख गृहिणी ज्या 2 वर्षापूर्वी 1 पैसा कमवत नव्हत्या आता त्या वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत आहेत। कोणी 2 लाख, कोणी 3 लाख, कोणी 8 लाख, कोणी 12 लाख रुपये वर्षाला कमवत आहेत। अशा लखपती दीदी 11 लाख लखपती दीदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या। आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दीदी बनवायचं, म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, आपलं घर संसार चालवतील। न्यू सुपरस्टार टेरी लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं? सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ना एका मुलीने आत्महत्या केली। 12:30 वाजता तुमच्या या एकनाथ शिंदेने टीव्हीवर बातमी बघितली की एका मुलीने आत्महत्या का केली? कारण तिला उच्च शिक्षण म्हणजे तिला इंजिनियर